मी दिलीप कृष्णा कांबळी, राहणार खैदा, मालवण. तर माझं छोटंसं रिसॉर्ट आहे, चारूर गार्डन रिसॉर्ट त्याचं नाव आहे. आपल्यासोबत दिलीप कांबळे साहेब आहेत. दिलीप साहेब नमस्कार. आज आम्ही मालवणला आलो तेव्हा तुमची भेट झाली आणि अत्यंत सुंदर असं तुमचं नयनरम्य वातावरणात तुमचं घर आहे. या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने तुमची सेवा आम्हाला मिळाली. या ठिकाणी तुम्ही जी राहायची सोय करून दिली ती अत्यंत सुंदर होती. काय सांगाल, तुमच्याकडे कशा पद्धतीने मुंबईवरनं जर किंवा इतर ठिकाणी लोक आली तर कशा पद्धतीने या ठिकाणी राहायला मिळू शकतं? तर मी दिलीप कृष्णा कांबळी, राहणार खैदा, मालवण. तर माझं छोटंसं रिसॉर्ट आहे, चारूर गार्डन रिसॉर्ट त्याचं नाव आहे. तरी पण मी शक्यतो आलेल्या माणसांना माझ्या माणसाप्रमाणे वागवतो आणि त्यांना त्याप्रमाणे तशी सवलत पण देतो आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणे मी करतो. कांबळी साहेब काय सांगाल, ज्या पद्धतीने तुमच्याकडे किती घरं अशी अवेलेबल आहेत जी लोक या ठिकाणी येतात तर तुमच्याकडे सोय तुम्ही करून देतात त्यांना राहण्याची? माझ्याकडे 5 रूम अटॅचमेंटमध्ये आहेत. अटॅचमेंट म्हणजे संडास बाथरूम सगळं कॉट वगैरे सगळे आहेत. पर रूम 5 माणसं राहू शकत असे रूम आहेत. दुसरे मी 8 रूम बनवले आहेत. तर ते 8 रूममध्ये सगळं 10-10 माणसं येऊ शकतात. तसंच एक हॉल बनवला आहे त्यांचा रिसेप्शनसाठी आणि जेवणाची एक अलग व्यवस्था केलेली आहे. तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने कांबळी साहेब यांनी अत्यंत सुंदर असं हे घर या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला राहायची सोय होऊ शकते. कधीही तुम्ही मालवणला आलात तर या ठिकाणी या आणि तुम्ही स्टे करू शकता, मालवणला फिरू शकता. अगदी जवळ या ठिकाणी बीचेस आहेत आणि त्या बीचचा सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. अशा पद्धतीने डॅम आहे. अशा पद्धतीच्या गोष्टी या मालवणमध्ये आपण बघू शकता आणि तुम्ही एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी नक्की या. अत्यंत सुंदर अशी या ठिकाणी राहण्याची सोय तुम्हाला मिळू शकते. रोडपासून अगदी जवळ आहे, हा मेन रोड आहे. येण्यासाठी खैदा घुमडे रोड या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि हा जो घर आहे या ठिकाणी तुम्ही राहू शकता, स्टे करू शकता. अत्यंत कमी किमतीमध्ये आणि चांगली सोय या घरामध्ये जेवणासहित तुम्हाला मिळू शकते. आणि मालवणचा आनंद हा आपण नेहमीच विचार करत असो कधी आम्हाला ह्याचा एन्जॉय करता येईल आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही येऊ शकता तेव्हा या ठिकाणी तुम्ही या आणि या ठिकाणी मालवणचा आनंद आपण घेऊ शकतो. लाल भाजी कळिंग ना. ही आहेत काजूची झाडं. हे झाड का आपण मालवण विभागातच बघू शकतो आणि या ठिकाणी काजूची भाजीसुद्धा केली जाते. अशा पद्धतीने प्रसिद्ध असे काजू आज आपण मालवणमध्ये बघत आहोत. मालवणच्या या परिसरामध्ये सुंदर असं नयनरम्य असं वातावरण आपण बघू शकता. आपण भरारी मातेच्या दर्शनाला आलो आणि त्याच निमित्ताने अजून अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा माझा हा प्रयत्न आहे.